की आमचे सीट शेअरिंगचा फॉर्म्युला आता झालेला आहे. घटक पक्ष आहेत, मग ते रासपाचा पक्ष आहे, आमच्याकडनं आरपीआयचे अर्जुन डांगलेजी आहेत, ते नाही आहेत. आता जे जे घटक पक्ष आहेत, मग त्यात MNS सारखा पक्ष आहे, हे आम्ही आमच्या स्तरावरती आमची चर्चा सुरू आहे. आणि आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत त्याही बाबतीतला अंतिम निर्णय, कारण इकडेच कालच हे डिस्कशन झाल्यानंतर नेमकं काय करायचं किंवा पुढच्या सीट द्यायची हा प्रश्न आहे. पण सकारात्मक त्याच्यावर पण दुसऱ्या बाजूला आमचे काही प्रमुख लोक चर्चा करून तो अंतिम स्वरूपात देखील अजित पवारांनी खूप बराच काळ सत्ता भोगलेली आहे. पुण्यामध्ये पण काँग्रेस सोबत त्यांनी भोगलेली आहे. पण या दोघांमुळे काँग्रेसच्या मतांवर परिणाम होईल का? नाही, दोघांच्या मुळे काही परिणाम व्हायचं कारण नाही, कारण की शेवटी 7 वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार हा लोकांच्या पुढे आहे. पुण्याची अवस्था काय आहे? आज पुण्याला 22 TMC पाणी लागते. ते पाणी देखील मिळवण्यासाठी तुमची सत्ता आहे म्हणता, मुख्यमंत्री तुमचे आहेत म्हणता, पालकमंत्री पुण्याचे आहेत म्हणता. मग त्या 22 TMC साठी महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये का जावं लागतं? तुम्ही बैठक घेऊन ते 22 TMC पाणी का देऊ शकत नाही? ह्या महत्वाचं ना. मग दाखवायचंय का नाही करायचंय? मग सत्तेचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय का? या पुण्यातल्या तुम्ही पुण्यातला साधा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सोडवू शकत नाही, तर मग याचा फायदा काय, म्हणजे उपयोग काय त्यांचा? त्यामुळे त्यांच्या मताचा काही परिणाम होणार नाही. लोक काँग्रेस शिवसेनेला मतदान या ठिकाणी करतील अशी आम्हाला खात्री आहे. मनसेबरोबर आमची वेगळी चर्चा चाललेली आहे. त्यांची खूप मोठी यादी होती, परत मग 2 चर्चा झाल्या. आदित्य शिरोडकरजी जे आमच्या वतीने त्यांच्याशी बोलत होते, त्यांची शेवटची यादी 32 ची आलेली आहे आणि 21 पर्यंत तरी देखील आमची चर्चा हा अंतिम स्वरूपात झालेली आहे. अजून थोडेफार काहीतरी वर खाली करून घेऊन ती चर्चा होईल. पण मी यासाठी ऑन रेकॉर्ड बोलत नव्हतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करण्यात अर्थ नाही, तर पूर्ण झाल्यानंतर मग स्पष्टता आपल्याला बोलता आलं असतं. म्हणून ती चर्चा चालली. मराठी दुपारी आमची अंतिम बैठक होती. मनसेची युती फक्त शिवसेनेसोबत आहे का काँग्रेस सोबत आहे? दुसरं कोणी दिसत नाही. आमची ऐका, घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची युती आहेत नाही आहेत, काही भागावर आमची पण नाही आहे. उदाहरण द्यायचं असेल वंचित आहे, तर वंचित तिकडे मुंबईला आमच्याबरोबर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे. पण तो शेवटी विरोधातली जी पक्ष आहेत ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे. तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू. म्हणजे सिंपल आहे, काही नाही आहे. आघाडीला पोर्टेबल आघाडी म्हणायचं का? पोर्टेबल नाही, आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे. त्यामुळं त्या शह देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचलायला लागतं ती उचलावं लागतं. हिंदुत्वाचा विचार मांडतात, त्यांचं सगळंच माहिती मी सांगितलं ना तुम्हाला, ऑलरेडी बोललोय. काँग्रेस कसं करणार मग? पहिल्या टप्प्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 32 ची त्यांची यादी आहे. आमची 20-21 ची सकारात्मक चर्चा झालेली आहे. अजून त्यामध्ये वर खाली करून घेऊ, तो आम्ही चर्चा चालू आहे, निर्णय दृष्टिकोन येऊ. जाणार आहेत आज दोन्ही पक्षातून दुपारी बोलू ना. आज त्यांचं झालंच नसल्यामुळे मग आमची चर्चा अंतिम व्हायची. त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होऊन ते संध्याकाळी होईल. जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला आमचा आहे, त्यांचा तो होईल. तो त्यांचा विषय, कधी त्यांनी द्यायचं काय करायचं. 100% आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या कमी नाही आहे. 165 पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतोय लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही, जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत, म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो. हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही, परंतु 29 ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला दिले. नाही, आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे.
डीपीचे अधिकार, टाउन प्लॅनिंग, आता डीपी महापालिका करते, त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून, एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर, महापौर, निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे. आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार. हे अधिकार महापालिकेचे काढून घ्यायला चाललेले आहेत. त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे. लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे. कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या हातात सगळे अधिकार. आता जॉईंट डायरेक्टर कुणाचं ऐकणार? मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार. आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. विषय असा आहे, मागाशी तुम्ही सांगितलं की 45 जागा शिवसेनेचा फायनल झाल्या, त्यातले 21 जर यांना गेले, शिवसेनेला जागा किती? नाही, अजून आमची चर्चा आहे ना, हे फक्त आता जे 100 राहील झाले जागा, त्यामध्ये अजून बाकीची जे सीट्सची जर ऑलरेडी होणार आहेत, त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉइंट आहे. तेही आपण 90% झालेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे ह्यांनी करावं, कारण कसं आहे, शेवटी प्रभाग रचना आहे 4ची. एका कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग मिळतो, एकाच आमचा आहे. एका ठिकाणी कुठेतरी समजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही महिलामध्ये लढा, कुठे ओबीसीचा विषय येत आहेत, काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहे, आमच्याकडे नाहीये. तर अशा गोष्टी पण आहेत. म्हणून मग असं ठरलं की जिकडे एकमत झालंय तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया. बाकीच्या याच्यामध्ये पण 90% झाले, 5-10%चा विषय आहे. आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे किंवा ज्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिले, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, त्याला की आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी काय, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू, तुम्ही हे लढा. आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो, काहींना राजकीय आजार झाले, आता ते दिसेलच थोड्या दिवसात कुठचे आजार झाले, काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर हे पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की उद्या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमचे 165 आहेत का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा, 1 दिवस थांबा, 1 दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स, ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करणार. पण एक गोष्ट नक्की आपल्या माध्यमातून पुणेकराला हे समजायला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचं जे लोकांच्या मनामध्ये, तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेना असू शकतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतलाच पक्ष, ज्याचा उल्लेख बंटीजींनी केलं की त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या, ते फेल झालेले आहेत. आणि ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्तेत सामील व्हायचं. म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमतावर आलो, तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही, हे जाहीर करावं त्यांनी. म्हणजे आम्ही समजू की हा आहे ना, खरोखरच एक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन लढायचंय. म्हणजे बोलायला वेगळं बोलायचं, कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि 15 दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची, अशी भूमिका त्यांची दिसते. गेले नाही, ते गेले ना, त्यांचा आता निर्णय झाला. मी म्हणलं तसं नाही, तिथलाच विषय आहे ना तो, तिथलाच विषय आहे. आता काही ठिकाणी आता नागपूरला राष्ट्रवादी बरोबर युती आमची त्या ठिकाणी झालेली आहे. हा लोकल लेवलचा विषय, इथं तर आमच्या बरोबर नाही. त्याचा फटका बसणार विषय होता. स्थानिक पातळीवर म्हणजे महाविकास आघाडी आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली, जागा वाटापासून सूत्र ठरलं, सगळं झालं. असं असताना मग काँग्रेसने वरच्या प्रदेशच्या नेत्यांनी ऐन वेळी का भूमिका अशी घेतली की अजित पवारला बरोबर नाही घेतलं. ऑफिशियली कुठलीही बैठक किंवा ऑफिशियली चर्चा झाली नव्हती. शेवटी प्रस्ताव येत असतात, अनेक गोष्टी होत असतात. शेवटी प्रदेशवरून एखादा निर्णय होतो की आघाडी कुठली करायची. आणि
मी प्रभारी असल्यामुळे यांच्याशी चर्चा करत होतो. काय नेमकं त्यांच्या मनात आहे ते तरी घ्या म्हणलं, बघूया तरी त्यांचं मन ओळखता येते का प्रयत्न केला, आम्ही ओळखता आलं नाही. नाही, याचा अर्थ आणि स्थानिक हे मन नेत्यांनी परस्पर निर्णय घेतला नाही, आणि होता. हे अजिबात नाही, माझ्याशी चर्चा केली होती. चर्चा केली होती. तुमची नाशिकमध्ये आणि आमचा स्टँड हा पहिल्यापासून क्लिअर होता की कुठच्याही प्रकारे अजितदादा गटावर आम्ही जाणार नाही किंवा चुकीची चर्चा होणार नाही. त्यांना एवढंच जर असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, आम्ही चर्चा करायला पण तयार आहोत. सर तरी पण काँग्रेस करत होता ना तुमच्या नाही, ते ऑफिशियली नाही, अनऑफिशियली तर होतं. मनसेला बरोबर घेतलंय काँग्रेसनं नाशिकमध्ये. पुण्यामध्ये तशीच परिस्थिती अप्रत्यक्षरित्या ते सेनेबरोबर तुमच्या सोबत येत आहे. मुंबईमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं? नाही, मला वाटतं आपण गेल्या आता नगरपालिका नगरपंचायती देखील महाराष्ट्रामध्ये झाल्या. आता परिस्थिती अशी आहे, 10-10 वर्षांना 7-7 वर्षांना या निवडणुका व्हायला लागल्या. आमच्या दृष्टीनं मुद्दा काय आहे की त्या शहराला आम्ही काय पर्याय देतोय. आणि मग मगाशी म्हटलं पाण्याचा प्रश्न आहे. आता पुण्याचा विचार केला तर नवले ब्रिज हा एक ऍक्सिडेंटचा झोन झालेला आहे. ते प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स 12% सेंटर्स 12%पेक्षा जास्त 22% पुण्यामध्ये. आज त्यातून IT असेल किंवा इतर सर्व रोजगार एम्प्लॉयमेंट होतो तो जवळजवळ 12% होतो. आता याचे प्रश्न सुटणार आहेत का नाही. हिंजवडीचं IT पार्क झालं, परंतु ट्रॅफिकचा तिथला प्रश्न आमचा सुटणार आहे का नाही. म्हणजे आज ह्या गोष्टीला आमचा प्रायोरिटी असणार आहे, आमचा मास्टर प्लॅन असणार आहे, जाहीरनामा आमचा येईल. पुण्यातल्या लोकांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या देखील आम्ही घेऊन त्या जाहीरनामा आम्हाला इम्प्लिमेंट करायची संधी. आता ठीक आहे, पॉलिटिकल बोलणं हे चालत राहील, आरोप प्रत्यारोप, परंतु आमची प्रायोरिटी पुणे फर्स्ट असेल किंवा पुण्याला प्रायोरिटी देण्याची आमची भूमिका असेल. पुण्यातल्या मध्यमवर्गीयाला, महाराष्ट्रातून या पुण्यामध्ये नोकरीसाठी आलेला सामान्य माणूस, इथला सामान्य माणूस याला कसा न्याय देता ही आमची भूमिका असणार. आणि आमचा जाहीरनामा येत्या 2-4 दिवसामध्ये 4 किंवा 5 तारखेला आम्ही एकत्रितपणे आम्ही तो करू. त्यामध्ये आपल्याला दिसेल की पुण्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका असेल. तुमचा प्रमुख विरोधक कोण, भाजप की दोन्ही राष्ट्रवादी? नाही, दोघेही आमचे विरोधकच आहेत ना. आता भाजपनं सचिन भाऊ म्हणले तसं राष्ट्रवादी आणि भाजपनं ठरवलं पाहिजे की बाबा काय आहे नेमकं तुमचं भांडण, अंडरस्टँडिंग आहे का काय, हे ठरवलं पाहिजे ना. अशी काय की विरोधकांमध्ये फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाली. हे काय वाटतं तुम्हाला याच्यात? नाही, लोकांना हे लक्षात येते. त्यामुळं तुम्ही मी आणि सचिन भाऊ दोघेही बोललो, कॅबिनेटला दर मंगळवारी तुम्ही एकत्र बसता, मग इथं का भांडता. हा साधा प्रश्न आहे ना. त्यामुळे हे लोकांना देखील लक्षात आलं, हे फसवा लागलेत आम्हाला, इलेक्शन पुरता आमचा वापर करायला लागले. त्यामुळं पर्याय या दोघांच्या विरोधातला पर्याय आमचाच आहे हे लोकांना आम्ही पटवून देऊ. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की पूर्ण प्रभागामध्ये उमेदवारच होऊ नये असाही जो त्यांचा प्रयत्न होता ते आम्ही दोघांनी म्हणून आणून पाडलेले आहे. तुम्ही उद्या जर बघितलं तर आमचे सर्व प्रभागामध्ये उमेदवार तुम्हाला उमेदवार फॉर्म भरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. कोल्हापुरातनं 2 वाजता नगरसेवक पळवले का सगळे? कोल्हापुरातनं 2 वाजता पुणेकरांची नक्की जा. असं नाही, मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रभारी असल्यामुळं सचिन भाऊ आमच्या इकडचे प्रभारी आहेत, संपर्क नेते आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्यावर पक्षाने जबाबदारी दिल्या की ह्या निवडणुका आणि दोघं सभागृहामध्ये एकत्र काम करायला फायदा होतोय. सत्ता आल्यानंतर महापौर कोणाचा असणार आहे, काँग्रेसचा की शिवसेनेचा? आम्हाला सत्तेपेक्षा सत्तेतून लोकांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्रायोरिटी असणार आहे. पदापेक्षा आम्ही पुणेकरांना काय देणार आहोत ही आमची प्रायोरिटी असणार आहे. पद आमच्यासाठी महत्वाचं नाही. तर पाण्याचा प्रश्न सुटणं, ट्रॅफिकचा प्रश्न सुटणं, नोकरीसाठी आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवणं ही आमची प्रायोरिटी. आता एअरपोर्टची अवस्था काय आहे ही आपण त्या ठिकाणी बघतोय. म्हणजे आता चाकणला जायला 2-2 तास या पुणे शहरामधून या ठिकाणी लागतात, ही अवस्था आहे. एका बाजूला इंडस्ट्रियल ग्रोथ असा आम्ही विचार करतोय, दुसऱ्या बाजूला 2-2-3 तास लोकांना ट्रॅफिक मध्ये अडकून बसायला लागते. म्हणजे पुण्याला जायचं म्हणलं तर कसं, किती वाजता जावं, काय जावं, एवढं प्लॅनिंग करावं लागतंय. फ्लाईट सारखं प्लॅनिंग पुण्यात आता सिटीत करावं लागले लोकांना की किती वाजता निघावं, टायमिंग घेऊन, अशी अवस्था पुण्याची झालेली आहे. म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी प्रायोरिटीवर आहे. म्हणून आता असं म्हणतात की लोक दुबईवरून मुंबईला यायला किंवा पुण्याला यायला 2 तास लागतात, पण एअरपोर्ट वरून घेऊन जर आपल्याला पुढे जर जायचं असेल तर अजून 2-2.5 तास लागतात. ही अवस्था आहे. आणि आपण जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरा मुद्दा हाही आहे की महानगरपालिका धूळ काढलेली आहे, जे भ्रष्टाचार झालेले आहेत ह्याची श्वेतपत्रिका
काढली पाहिजे. याही सर्व गोष्टी आता प्रचाराच्या माध्यमातून येणार आहेत आणि म्हणून आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तर आता पिरियड पण खूप कमी राहिल्यामुळे मोठी सभा होण्यापेक्षा रॅलीवरती जास्त आमचा पुढच्या काळामध्ये भर राहणार. प्रशांत जगताप आता काँग्रेस मध्ये आलेले आहेत, त्यामुळं आमच्या कालच्या बैठकीला असू दे, परवाच्या बैठकीला असू दे, ते सक्रिय आहे. मग काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा रोल हा जसा आमच्या इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे तसा असणार आहे. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे जाहीरनाम्यात आमच्या अनेक गोष्टी असणार आहेत. झोपडपट्टीवासियांचा विषय पुण्यातला असू दे किंवा वेगवेगळे विषय जे काय असतील तेही विषय आम्ही पुढच्या काळामध्ये घेऊ. नेमकं पुण्यामध्ये मी पहिलंच वाक्य वापरलं होतं, पुण्यनगरी किंवा विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आज गुन्हेगारी एवढी प्रचंड वाढलेली आहे पुण्यात की कोयता गँगचं वर्चस्व पुण्यात आहे का अशी अवस्था झालेली आहे. ऐका, परवा शहराध्यक्ष म्हणाले की मनसेसाठी आम्ही काँग्रेसचं स्टेज शेअर करणार नाही, असं काँग्रेसचं नाही, मला वाटतं त्याच्यावर 2 दिवस जाऊ देत आपण, जरा थोडं क्लॅरिटी येऊ दे मग बोलूया. प्रचाराला यावेळी कसं आहे की वेगवेगळे महानगरपालिकेमध्ये सर्व जे हे नेते बिझी राहणार, म्हणून आम्हीच ठरवलेलं म्हणजे त्यांनी आणण्यापेक्षा हा पॉलिटिकली आमचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की सभापेक्षा जास्त रॅलीवरती भर राहणार. आता रॅलीमध्ये साहेबांना आणायचं आहे, दोन्ही मोठ्या साहेबांना आणायचं आहे की आदित्यजीने आणायचं आहे, जसं जसं वेळेनुसार कर, कारण पिरियड कमी राहील आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दोन्ही प्रमुख नेते मुंबईमध्ये जास्त वेळ, ठाणा कल्याण याच्यामध्ये, त्यातून नाशिक आहे, त्यातून इकडे देखील नक्कीच आदित्यजी आणि बाकी सर्व नेते मंडळी येतील. दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभा पुण्यात होणार नाही, सभा मी बोलणार नाही तेव्हा आमच्या हातात ठरवायचं, पहिले एबी फॉर्म तर भरू द्या, मग नंतर सभेचा बघूया. कारण काय होतं नाही, असं काही नाही. आदित्यजी 2 वेळा येऊन गेलेले आहेत आणि परत पण देखील येतील, असं नाही का नाही आहे. आता सभा घ्यायची का रॅली तो आम्ही ठरवू. धन्यवाद. आपण सर्वजण आल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. सर तुम्ही निघताय. आता अनौपचारिक कोणाला मला विचारायचं या सांगतो.